हॅलो ट्रॅव्हलर्स, वेलकम बॅक टू द चॅनल. आज आपण पाहणार आहोत असं एक महादेव मंदिर की जे शांत, सुंदर, भल्या मोठ्या झाडांनी बहरलेलं आणि धरणाच्या काठी असलेलं असं हे पुरातन घाटेश्वर शिव मंदिर. बरं, हे मंदिर सुंदर तर आहेच, पण तिथे जाण्याचा रस्ता सुद्धा तितकाच छान आहे बरं का. आणि तुम्हाला एका वेगळ्याच जगात घेऊन जातो. रस्त्याच्या एका बाजूला आहे हिरवीगार अशी भातशेती, तर दुसऱ्या बाजूला ठोकरवाडी धरणाची लेक. ही जी भातशेती दिसते ना, त्याच्या पाठीमागं आहेत भले मोठे डोंगर आणि त्या डोंगरांवरून वाहतात खूप सारे धबधबे. मंदिरापर्यंत जाताना तुम्हाला इझिली 10 ते 15 किंवा त्यापेक्षा जास्तही वॉटरफॉल दिसतील आणि त्यातील अनेक वॉटरफॉल्सपर्यंत तुम्ही अगदी सहज जाऊ शकता. या भागातील रस्ते देखील चांगले आहेत आणि विशेष म्हणजे या भागातून ड्राईव्ह करण्याची एक वेगळीच मजा आहे. सूर्य मावळत असताना समोर दिसणारी ती लेक आणि मागचे डोंगर एक वेगळंच रूप धारण करतात आणि हे पाहताना मनातून खूपच भारी वाटतं. ज्यांना फोटोग्राफी किंवा व्हिडिओग्राफीची आवड आहे त्यांच्यासाठी हा परिसर म्हणजे एक पर्वणीच. पार्किंगपासून मंदिरापर्यंत थोडं चालत जावं लागतं. पार्किंग फ्री आणि मोठं आहे. पार्किंगपासून ते मंदिरापर्यंतचा रस्ता कच्चा आहे आणि पावसाळ्यात थोडं चिखल देखील असू शकतं इथे. अगदी जवळ जाईपर्यंत मंदिर कुठे आहे हे दिसतच नाही आणि मग अशा झाडांमधून वाट काढत आपण मंदिर परिसरात येतो. मंदिर प्रत्यक्ष उंच पण छोटे आहे आणि संपूर्ण दगडी बांधकामातील. सर्वात पहिल्यांदा महादेवाचे दर्शन घेतले, आशीर्वाद घेतला आणि मग परिसर पाहायला सुरुवात केली. मंदिराभोवती खूप झाडी, हिरवळ आणि थंडावा आहे. मंदिराच्या शेजारीच त्या धरणाचं पाणी येऊन पोचतं. म्हणजेच आपण मगाशी जी लेक पाहिली ना, तीच लेक येथे सुद्धा आहे. मंदिर परिसर खूप शांत आणि निसर्गरम्य आहे. फॅमिली किंवा मित्रांसोबत तुम्ही इथे खूप छान वेळ घालवू शकता. मंदिराच्या समोर एक छानशी नंदीची कोरीव अशी मूर्तीसुद्धा आहे. मंदिरापासून तसंच पुढे एक 100 मीटर चालत गेल्यावर आपल्याला लेक दिसते. इथे तुम्ही पाण्यात पाय सोडून बसू शकता, नाहीतर आसपासची झाडी आणि परिसर देखील एक्सप्लोअर करू शकता. फोटो काढण्यासाठी येथे भरपूर वाव आहे. मग या लवकर तुमचा कॅमेरा घेऊन हे मंदिर पाहण्यासाठी. इथला प्रत्येक कॉर्नर, प्रत्येक टर्न म्हणजे फोटोजेनिकच. फोटो काढण्यासाठी स्पॉट तर इतके आहेत की तुम्ही कंटाळून जाल की कुठे थांबू आणि कुठे नको. लेकचं पाणी अगदी रस्त्यापर्यंत आलं आहे, पण पाण्यामध्ये उतरण्याचं धाडस नको, कारण पाणी कुठे किती खोल आहे हे सांगता येत नाही. रस्त्याच्या बाजूला गाडी उभी करून तुम्ही थोडा ब्रेक घेऊ शकता. बच्चे कंपनी इथला निसर्ग पाहून खूप मजा करतील. पुण्यापासून फक्त 2-1 तासाच्या अंतरावर मावळ भागामध्ये हे घाटेश्वर मंदिर आहे. लेकचं सौंदर्य पाहत असताना आसपासच्या वॉटरफॉल्सला सुद्धा तुम्ही भेट देऊ शकता. फार काही ट्रेकिंग वगैरे नाही बरं का, फक्त थोडंसं चालत जावं लागतं इतकंच.